मंडळी, काल सगळ्याच माध्यमांमध्ये बीडच्या परळी भागातील शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ झळकत होता। त्यानंतर ताबडतोब पोलिसांनी या प्रकरणातील दोषी आरोपींना अटकही केली, मात्र त्यातले काही जण अजूनही बेपत्ता आहेत। ज्यानंतर बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। त्यात आता याच प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात काही तरुणांकडून समाधान मुंडेला मारहाण होत असल्याचं बघायला मिळते। हे सारं शिवराज दिवटेला मारहाण होण्या अगोदर म्हणजे 16 मे रोजी दुपारी 2:05 घडले, ज्यात समाधान मुंडेला चांगला चोप देण्यात आला होता। त्यानंतर संतापलेल्या समाधान मुंडेच्या टोळीने संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे याचं अपहरण करून त्याला जनावरासारखी मारहाण केली। समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराजला टोकवाडी रस्त्यावरील डोंगरात माळरानात नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली होती। लाकडी दांडके, कत्ती आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला त्या साऱ्या आरोपींनी मारल्याने शिवराज दिवटे जोरात किंचाळत होता। सुदैवाने काही लोकांनी हा प्रकार बघितल्यामुळे शिवराज दिवटे याचा जीव वाचला। दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिवराज दिवटे याला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडे योगीराज गीते यांनाही मारहाण केली होती, ज्यानंतर योगीराज हे पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते। मात्र देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या छोट्या पोरानं पोलिसांना फोन करून तक्रार घेऊ नका असं सांगितलं, ज्यामुळे पोलिसांनी योगीराज यांची तक्रार घेतली नाही असंही कळतंय। नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत त्यांची हत्या केल्याच्या घटनेनं महाराष्ट्रभर संताप व्यक्त झालाय। या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून दोष आरोपपत्रही दाखल झाले। मात्र या घटनेनंतरही बीडमधील मारहाण आणि गुन्हेगारीचे व्हिडिओ समोर येत आहेत। बीड जिल्ह्याच्या परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करून मारहाण करण्यात आली। यावेळी लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करत याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा आहे असं ते आरोपी आपापसात बोलत असल्याचंही दिसून आलं। शिवाय या सगळ्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही समोर आलेत, ज्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती। त्यानंतर आता दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात काही दिवसांपूर्वी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी योगीराज गीते यांना मारहाण केली होती। मात्र योगीराज यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही, कारण वाल्मिक कराडच्या मुलाने फोन करून पोलिसांना ती तक्रार घेऊ नका असं सांगितलं होतं। त्यामुळे तक्रार घेतली नसल्याचं पीडित योगीराज गीते यांनी म्हटलंय। पुढे हेच 4 आरोपी काल झालेल्या शिवराज दिवटे प्रकरणातही मुख्य आरोपी आहेत। त्यामुळे या घटनेवरून त्या आरोपींची पार्श्वभूमी समोर येते। महत्त्वाचं म्हणजे शिवराज दिवटे याला ज्या टोळक्याने मारहाण केली होती त्यात 18 वर्षीय वय असलेल्या अनेक मुलांचा समावेश होता। त्यामुळे बीड जिल्हा आणि परळीतील या लहान मुलांमध्येही भाईगिरी आणि गुंडगिरीची नशा किती भिनली आहे हे लक्षात येतं। यातच आता बीडच्या तरुणांमधील भाईगिरीच्या आणि गुंडगिरीच्या नशेचा पुरावा देणारी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या ऑडिओ क्लिपची विशेष भारी पुष्टी करत नाही। या क्लिपमध्ये समाधान मुंडे हा सुहास साबळे या तरुणाला धमकावताना ऐकायला मिळतंय। यात तू माझ्या भावाला रोहित मुंडेलाही एकदा रॉंग बोलला होता, आता तू 2 शब्द पुन्हा रॉंग बोललास, तुझे 3 शब्द रॉंग झालेत, नाहीतर याच्यावर 3 कोयते घातले तर बघ, असं समाधान मुंडे सुहास साबळे याला धमकावताना ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतंय। 2 दिवसात झालेल्या शिवराज दिवटेच्या आधी सुरेश साबळे आणि भागवत साबळे यांना परळी शहरात समाधान मुंडे आणि तुकाराम गिरी यांनी मारहाण केली होती। यात भागवत साबळे यांना कत्ती लागली होती। या प्रकरणी अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हाही दाखल झाला होता। यातीलच मारहाण करणारा मुख्य आरोपी समाधान मुंडे यांनी आणखी एक तरुण सुहास साबळे याला फोन करून कोयत्याने मारण्याची धमकी दिली। सध्या सोशल मीडियावर समाधान मुंडे याच्या 2 ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत। यापैकी दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये तो कुणाला तरी सांगतोय की सुहास साबळेला त्याच्या घरात घुसून मारणार, त्याच्या गल्लीतून मी स्वतः त्याची धिंड काढणार, मी स्वतः म्हणजे आमची 15-20 पोरं आहेत, ज्या दिवशी परत येईन त्या दिवशी धिंड काढेन, फक्त तू नको मध्ये पडू, आपले चांगले संबंध आहेत, मी तुझ्या चौकात 5 वाजता येईन, असं समाधान मुंडे एका व्यक्तीला सांगतोय। सध्या तरी शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहन वागुळकर, आदित्य गीते, तुकाराम उर्फ ऋषिकेश गिरी यासह 2 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातीलच 5 आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर रोहित मुंडे, प्रशांत कांबळे, सूरज मुंडे आणि स्वराज्य गीते यांच्यासह अनोळखी 10 आरोपी फरार आहेत। शिवराज दिवटे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्याला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली। या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती। यातील सगळे आरोपी हे टोकवाडी, डाबी, नंदागौड, परळी येथील रहिवासी आहेत। सध्या तरी शिवराज दिवटेला उपचारासाठी आंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले। ज्यावेळी शिवराज दिवटेच्या मारहाणीच्या बातम्या माध्यमांमध्ये यायला लागल्या, त्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी अनेक नेते आता पुढे येताना दिसतात। यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिवराज दिवटे यांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भेट झाली। जरांगेंनी दिवटे यांची
भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सामील होते। यावेळी धनंजय देशमुख म्हणाले की शिवराजला मारणारे लोक कुणाचे आहेत हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। मारणाऱ्या लोकांना चुकीच्या गोष्टी कोणी शिकवल्या, त्याचं प्रशिक्षण कोणी दिलं हे फोटोंमधून समोर आलंय, असं धनंजय देशमुख म्हणाले। देखील देशमुख आणि जरांगे नंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शिवराज दिवटे यांची भेट घेतली होती। या व्यतिरिक्त शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी सोमवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। यावेळी उद्याचा बंद हा शांततेत होणार असून हा बंद कोणा एकाचा नाही, या बंदसाठी शांतताप्रेमी नागरिकांनी एकत्र यावं। शिवराज दिवट्याला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मुख्य भूमिका आहे। गुन्हेगाराला कुठलाही जात धर्म नसतो, म्हणून हा बंद आम्ही 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन करणार आहोत, अशी माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे। यानंतर संजय शिरसाट यांनीही येत्या काही दिवसात आपण बीडला जाणार असल्याचं म्हटले। ते म्हणतात, बीडमध्ये जे काही रोज घडतंय त्यामुळे बीडची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी बीडला भेट देऊन माहिती घेतली। उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील माहिती घेतलेली आहे। बीडच्या गुंडांची जी दहशत वाढलेली आहे त्याच्यावर कारवाई करायला सुरुवात झाली आहे, असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले। तसंच कालचं प्रकरण अत्यंत संतापजनक आहे। येणाऱ्या काळात मी देखील बीडला भेट देणार आहे। या जिल्ह्यावर गुन्हेगारीचा जो काही ठपका बसत चाललाय तो पुसला गेला पाहिजे अशी अपेक्षा देखील शिरसाट यांनी व्यक्त केली। तर तिकडे आमदार सुरेश धस यांनी या आरोपींची जनतेतून धिंड काढावी अशी मागणी केली। यावेळी धस म्हणाले की आरोपींवर मकोका लावावा, अल्पवयीन मुलांवर पोर्शे कार प्रकरणाचा धागा पडून कारवाई करा, त्याचबरोबर पोलिसांनी जे चुकीचे वागतील त्यांची जनतेतून धिंड काढावी, त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत। सरपंच संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले तीच सगळी भाषा शिवराज दिवटे या प्रकरणात आहे, असं धस यांनी यावेळी म्हटले। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बीड मध्ये जातात। त्यांनी बैठकीपूर्वी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलावं अशी मागणी यावेळी केली आहे। पण मंडळीवरील सगळा घटनाक्रम बघता तुम्हाला काय वाटतं? जिल्ह्यावरील गुन्हेगारीचा ठपका पुसला जाईल का? तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका। धन्यवाद।